नमस्कार मंडळी, मी भरपूर दिवसानंतर आज चाललोय शूटला राहुल दादा बरोबर। सगळ्यात पहिले आपण गाडीची पूर्णपणे टाकी फुल करून घेतली आणि त्याच्यानंतर केला नाश्ता। आजचं आपलं शूट आहे पडग्याला, तो नाश्ता वगैरे करून नंतर आम्ही परत निघालो ट्रॅव्हलिंग करण्यासाठी। टिटवाळ्यापासून जवळपास 1 तासाच्या अंतरावरती हे पडगा आहे। आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट जास्त असल्यामुळे मी दादाला ड्रायव्हिंग करण्यासाठी आपली गाडी सुपूर्द केली होती। तो जवळपास 1 तासानंतर आम्ही पोहोचलो हळदीच्या लोकेशनला। हळदीची एंट्रीच एवढी सुंदर होती की तुम्ही विचार करू शकतात की हळद किती सुंदर होऊ शकते। आम्ही लोकेशनला पोहोचण्याची फक्त मानली ताई वाटच बघत होती। सो आम्ही आमचं लगेचच काम चालू केलं, सिंगल वगैरे ताईचे मारून घेतले। त्याच्यानंतर हळद सुरू झाली। सो आम्हा दोघांना साथ देण्यासाठी उभा राहिला तो मंगेश। मंगेश हा आपल्याकडे रील साठी आहे आज। सो मंगेशने पण त्याचं काम फटाफट चालू केलं। सो आपल्या ग्रुपला अजून एक बंदा आज जॉईंट होणार आहे, तो म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचाच लाडका म्हणजेच आपला ऋग्वेद दादा। सो मला माहितच नाही की दादा कधी आला आणि रूम वरती आराम करण्यासाठी पण निघून गेला। सो आपली मनाली ताई संध्याकाळी देखील फटाफट रेडी होऊन आपण तिचे सिंगल फोटोज कव्हर अप केले। ताईचा मेकअप सुद्धा खूप छान होता, त्याच्यामुळे ताईचे फोटोज पण खूप छान छान आलेले आहेत। दिवसभर दादाने आराम करून पूर्ण जोश मध्ये शूट साठी उतरलेला होता। सिंगल फोटो वगैरे काढून त्याच्यानंतर एका साईडला लगेच फटाफट हळद पण चालू झाली। सर्व ग्रुप्स वगैरे आम्ही फटाफट कव्हर अप केले। त्याच्यानंतर डान्स देखील सुरू झाला। हे आहेत मुलीचे मामा। सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट ही ह्याच मामांनी केली। त्याच्यानंतर त्यांना साथ देण्यासाठी आले आनंद मामा। तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला ही जी हळद आणि लग्नाची जी ऑर्डर मिळाली आहे ही फक्त आणि फक्त आनंद मामांमुळे मिळाली आहे। सो मामांचे फोटोज वगैरे कव्हर अप करून त्याच्यानंतर आपण परत निघालो ताईचे सिंगल फोटोज क्लिक करण्यासाठी। ताईचे पण आपण फटाफट फोटो क्लिक करून लगेच पॅकअप केला, कारण उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला वेडिंग शूट करायची। सो जवळपास आपण 2 वाजता इथून पॅकअप केला। आपण वेडिंग कशी शूट केली हे बघण्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग हा नक्कीच बघावा लागेल। सो आत्ताच चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा। थँक्यू।